रत्नागिरी वाकडमधील चव्हाण कुटुंबामध्ये गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेनंतर आता सोनपावलांनी गौराईचं आगमन झालं आहे। सोनपावलांनी आलेल्या गौराईचं यावेळी चव्हाण कुटुंबियांनी उत्साहात स्वागत केलं। सांगलीमधील कसबे डिग्रस इथल्या रोहित पवार यांच्या घरी गणरायाचं थाटात आगमन झालंय। पवार कुटुंबानं आपल्या लाडक्या बाप्पासाठी सुंदर अशी फुलांची सजावट केली आहे। रत्नागिरीच्या वाकेडमधील अशोक वाडेकर कुटुंबात गणरायासोबतच गौरींचंही थाटात आगमन झालंय। वाडेकर कुटुंबानं गौराईंसाठी फुलांची आरास केली। रत्नागिरीमधील जावडे गाव इथले गवाणकर कुटुंबानं गणरायासोबतच गौराईंचंही थाटात स्वागत केलेलं आहे। गवाणकर कुटुंबानं गौराईंसाठी सुंदर अशी आरास केली आहे, तर गवाणकर कुटुंब गौरीची मनोभावे पूजा करतायत। सांगलीमध्ये दूधगावामधील सावंत कुटुंबात बाप्पाच्या प्रतिष्ठापनेनंतर आता गौराईंचं आगमन झालंय। सोनपावलांनी आलेल्या गौराईंचं यावेळी सावंत कुटुंबियांनी उत्साहात स्वागत केलं। राज्यभरात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। आपल्या बाप्पाचा देखावा वेगळा असावा असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो। अशातच कोकणातल्या लांजा तालुक्यातील वाकेड गावात सत्यवान चव्हाण यांनी सुद्धा आपल्या घरी बाप्पासाठी आकर्षक सजावट केली आहे। यावेळी संपूर्ण कुटुंबानं बाप्पाची मनोभावे सेवा केली। ऐरोली इथले भानुदास कदम यांच्या घरी गौराईंचं मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलंय। कदम कुटुंबानं आपल्या गौराईंसाठी आरास या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं केली आहे। संपूर्ण कुटुंबानं गौराईंची मनोभावे पूजा केली। सांगलीमधील दूधगावात अधिष्ट विठ्ठलाई गणेश मंडळानं आपल्या लाडक्या बाप्पाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। मंडळानं बाप्पासाठी सुंदर अशी रोषणाईही केली आहे। अधिष्ट विठ्ठलाई गणेश मंडळाचं यंदाचं 26वे वर्ष आहे। सध्या गणेशोत्सवाची धूम सर्वत्र सुरू आहे। यातच ज्या कांदा प्रश्नामुळे भास्कर भगरे निवडून आले त्याचीच आरास त्यांनी गणपतीला केली आहे। त्यामुळे भास्कर भगरे यांच्या घरगुती बाप्पा हा सध्या चर्चेचा विषय ठरलाय। ग्रँड रोड इथले प्रणम्य दुर्गावळी कुटुंबानं शाडू मातीची मूर्ती विराजमान केली आहे। दुर्गावळी कुटुंबानं बाप्पासाठी पर्यावरणपूरक सुंदर अशी सजावटही केली। सांगलीकरांचं श्रद्धास्थान असलेल्या गणपती पंचायतन संस्थांच्या गणपतींचे मोठ्या थाटात शाही मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आलं। पारंपरिक पद्धतीनं भव्य दिव्य निघालेली ही शाही मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली। गोरेगावचं आराध्य दैवत संतोष व्यायाम मंदिरच्या गणेशोत्सवाचं यंदा 44वे वर्ष साजरं होतंय। मंडळानं यावेळी गणेशाचं अनोखं आणि विलोभनीय असं सुंदर रूप साकारलंय। सिंदूर लेपन केलेली मूर्ती दाक्षिणात्य संस्कृतीचं दर्शन घडवते, तर संपूर्ण सजावट सोप्या पद्धतीनं केली आहे। सोलापुरातील सोलंकर कुटुंबियांनी गौरी गणपती समोर सीताहरण हा देखावा सादर केलाय। गेल्या 3 महिन्यांपासून हा देखावा तयार करण्याचं काम ते करत होते। या सर्व मूर्त्या बांगलादेशवरून मागवल्यात। हलता देखावा तयार करण्यात आलाय। भुसावळचा राजा शिवमुद्रा प्रतिष्ठान मंडळ यांनी श्री कष्टभंजन देव हनुमान मंदिर सारंगपूर इथला देखावा सादर केलाय। तर या मंडळानं सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जोपासलेली आहे, म्हणूनच भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसून येते। चंद्रपुरातील जटपुरा युवक गणेश मंडळाच्या गणेश मूर्ती मंडपात पहिल्या दिवसापासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लागल्यात। यंदा या मंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। या गणेश मंडळाच्या बाह्य भागामध्ये राजस्थानी कलाकारांनी साकारलेली भव्य स्वागत कमान उभारण्यात आली आहे। भोईवाडा परळमधील सोहम कदम कुटुंबांनी आपल्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आहे। बाप्पासाठी अतिशय सुंदर अशी सजावट कदम कुटुंबियांनी केली। श्री गणेशाची 5 दिवस मनोभावे भक्ती करून आज गणरायांना भक्तिभावात निरोप देण्यात आला आहे। ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत गणपतीचं विसर्जन करण्यात आलं। कल्याणच्या गणेश घाट विसर्जन स्थळी गणेश भक्तांची गर्दी दिसून आली। इंदापूर शहरातील नाका बॉईज गणेश मित्र मंडळाच्या वतीनं याही वर्षी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मंडळाच्या दर्शनी भागासमोर लाईट इफेक्ट देत वेगवेगळ्या प्रतिकृती साकारण्यात आल्यात। विद्युत रोषणाईच्या माध्यमातून या प्रतिकृती दिसतायत। हे देखावे पाहण्यासाठी गणेश भक्त गर्दी करतायत। आंबेगाव तालुक्यातील पारगाव इथले उत्कर्ष नवतरुण गणेश मंडळानं महिलांना गणपती बाप्पाच्या आरतीचा मान मिळावा यासाठी गावातील सर्व महिलांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन केलं होतं। यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।
सोलापूरमध्ये गौरींचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय। गौरींच्या समोर खोळे परिवारानं रिंगण सोहळ्याची आरास केली। यावेळी रिंगण सोहळ्याच्या आरासबरोबरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पोस्टर सुद्धा झळकावले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।